सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत। पाहूयात आजच्या टॉप 10 हेडलाईन्स। एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते। संजय राऊत यांचा मोठा दावा। दिल्लीत अहमद पटेलांना भेटले होते आणि पृथ्वीराज चव्हाणांना याबद्दल विचारा असं आव्हान। नाना पटोले यांच्या ऑफरबद्दल त्यांनाच विचारा, शरद पवारांनी चिलकारला प्रश्न। सत्तेचा गैरवापर करून कोणी धार्मिक तेढ निर्माण करते का बघा असा सरकारला सल्ला। आपली वाचाच गेली। शिंदे आणि अजित पवारांना सोबत येण्याच्या नाना पटोले यांच्या ऑफरवर संजय राऊतांची प्रतिक्रिया। तर राजकारणामध्ये कोणीही दुश्मन किंवा दोस्त नसतो, वडेट्टीवारांचं मत। मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला आल्याबद्दल पवारांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार। बाजीराव पेशवे, शिंदे आणि मल्हारराव होळकरांचे पूर्णाकृती पुतळे तालकटोरा स्टेडियममध्ये उभारण्याची मागणी। काही लोकांनी सत्तेचा गैरवापर करण्याची भूमिका घेतली आहे, त्याचे बीडमध्ये दुष्परिणाम। शरद पवारांची बीडच्या परिस्थितीवरून टीका। बीडमधल्या सगळ्या गंभीर लोकांना मोठं करण्यात पवारांचाच हात, अंजली दमानी यांचा हल्लाबोल। मंत्रिपदानंतर आता धनंजय मुंडे यांची 6 महिन्यात आमदारकी ही जाणार। करुणा शर्मा यांचा दावा। निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात करुणांच्या नावाचा उल्लेख केला नसल्याने कोर्टात लढाई। सतीश भोसले उर्फ खोक्याला घेऊन पोलीस गुन्हा घडलेल्या ठिकाणावर दाखल। गुन्ह्यात वापरलेला हत्यार आणि गाडीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू। खोक्याचं घर पाडायला सरकारने घाई केली। आमदार सुरेश धसांनी व्यक्त केली खंत। घर पाडलेल्या जागेला उद्या भेट देऊन कलेक्टर आणि वन विभागाला जाब विचारणार। कोर्टाने नोंदवलेलं निरीक्षण योग्यच, कुणाला कोणत्या कोर्टात जायचं आहे जाऊ द्या, माणिकराव कोकडे यांचं आव्हान। तर कोकडे यांच्या निकालाविरोधात हायकोर्टात याचिका। महाराष्ट्रातून औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद आक्रमक। 17 मार्च रोजी आंदोलन करून मुख्यमंत्र्यांना देणार निवेदन। नंतर औरंगजेब कबर परिसरामध्ये पोलीस बंदोबस्तात वाढ। सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।